नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाळा केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. शेतकऱ्यांची नैना प्रकल्पासंदर्भातील जाहीर सभा पालेखुर्द येथे संपन्न. सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी, सोन्याचे दर झपाट्याने उतरणीला. आणि देशभरात सर्वत्र सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी. पनवेल तालुक्यात येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात आंदोलन उभारून हा नैना प्रकल्प कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी तसंच विचार विनिमय करण्यासाठी शुक्रवारी पालीखुर्द इथे जाहीर सभा संपन्न झाली. या प्रसंगी मान्यवर तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते. पनवेल तालुक्याअंतर्गतील पालीखुर्द गावात नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बाळकृष्ण पाटील, रमेश पाटील, बाळकृष्ण गवते, आरडी घरत, वामन शेळके, बाळा फडके, अनिल ढवळे आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैना प्रकल्प पनवेलमध्ये आला तर शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनी गमवाव्या लागतील, याचाच विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी पालीखुर्द येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मित्र, असंच जो ज्यावेळी आराखडा तयार केला आणि नैना प्रकल्पाचे अधिकारी अमृतपै म्हणून मॅडम आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही संपर्क साधला. मॅडम, हा तुम्ही आराखडा ज्यावेळी बनवला त्यावेळी कोणाला विश्वासात घेतलं तुम्ही? तर म्हणे असं तुम्ही प्रश्न काय विचारता? म्हटलं विचारतो, माझ्यावर उत्तर आहे. म्हटलं एक उदाहरण देतो, या तुमच्या आराखड्यामध्ये बोरवे गाव आहे का बघा. ते संबंधित अधिकाऱ्यांनी विचारलं. म्हटलं ज्या इतर गावाला तुम्ही सुविधा प्रस्तावित केलेल्या आहेत त्या बोरवे गावाला आहेत का? असं कुठलं पाप त्या गावाने केलं की त्या सुविधा त्या गावाला नाही? म्हणजे हा तुम्ही आराखडा बनवला, हा ऑफिस मध्ये बनवलाय, कुठल्या नाही ग्रामपंचायतीला विचारला नाही, पंचायत समितीला विचारला का नाही, जिल्हा परिषदेला विश्वास घेतला का नाही, संबंधित आमदारांना विश्वासात घेतलं. वास्तविक पाहता हा इतका मोठा प्रकल्प होऊ घातलेला असताना संबंधित ग्रामपंचायतीला, संबंधित पंचायत समितीला, संबंधित जिल्हा परिषदेला विश्वासस्थान घेणं गरजेचं होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही. दुसरे मी माझ्या त्यांची चाल सांगतो. त्यांच्या आपल्या परिसरातील ह्यो जो सर्वे करायचा आहे काही, त्यावेळी एक आपण ही एकजुटी, मी 5 मिनिटापूर्वी बोललो की एकजूट का करायची. कदाचित आपल्या माणसाला पण ते एजंट गाठतील आणि आपल्यातच एजंट गाठून आपलीच पोरं सर्वे करणार, त्यांचीच चोर सोडतील. मग आपण म्हणतो आपण कुठच्याशी संघर्ष करायचे, यापासून आपण सावधपणा घेतली पाहिजे. हा महत्वाची बाब आहे. कारण अशी काही कुठली योजना आली तर एजंट आपलेच तयार होतात आणि एजंट आपले तयार होऊन त्यांचीच पोरं तयार करतात आणि तीच पोरं सर्वे करायला येतात. आणि मग आपल्याला प्रश्न येतो की अरे हा माझा नातेवाईक आहे, हा माझा, जसं का याच्यामध्ये भगवान अर्जुनाला प्रश्न पडला आम्ही युद्ध कुणाशी करू, तशी आपली पद्धत हे प्रकल्प करू शकतील आणि यांच्याशी आपल्याला यांच्यापासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. मग ते आपण हे कधी सक्सेसफुल होऊ आपण येथून, ज्यावेळी आपली संघटना हजारोंच्या संख्येने दिसेल त्यावेळी आपण सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी आरडी घरत यांनी पुढे म्हटले की जर आपला देश वाचवायचा असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या जमिनींचा बचाव करणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही सिडकोशी लढण्यासाठी देखील तयार आहोत, असं प्रतिपादन यावेळेस आरडी घरत यांनी या जाहीर सभेत केलं. नैना ही नुसती पळणार नाही, तिच्यासाठी आपल्याला सिडकोची पहिली धडक द्यावी लागल आणि सिडको प्रशासनाला, महामंडळाला त्यांचा जाब विचारून तुम्ही कशा प्रकारे हा जो तुम्ही आणलेला प्रकल्प आहे हा प्रकल्प कशा स्वरूपाचा असेल, मग त्याच्यापासून आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय योजना आखलेल्या आहेत, तुमचा आराखडा काय, तुमचा विकास आराखडा काय. ज्याप्रमाणे सिडकोने जमिनी घेऊन 1971 साली आज तगायत आपल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले आहेत, त्यांची मुलं वनवन फिरतायत, त्यांची घरदारं उद्ध्वस्त झालेली आहेत. 1984 ला BMTC मध्ये कामाला घेतलेली पोरं आज त्यांचं वय संपलं, आता लोक मेली, परंतु अजूनही त्या सिडकोच्या लोकांचा अजूनही त्यांचा जो पगार आहे, जो त्यांचा देणं आहे ते आजही दिलेलं नाही. कलेक्टरने ज्या वेळेला जमिनी संपादन केल्या आजही ती परिस्थिती होणार आहे.
कलेक्टरनी जमिनी संपादन करताना सांगितलं होतं की 80% प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना देण्यात येईल. मी जिवंत महामेरू आहे. आम्ही सिडको बरोबर फाईट केल्यात, ONGC प्रशासनाबरोबर फाईट केल्यात. त्या फाईट मधून आपल्याला शेवटपर्यंत मग कुठल्या तरी राजकीय पक्षाची गाठ घेऊन मदत घेऊन आपल्याला आंदोलने करावी लागली, आपल्याला मोर्चे करावे लागले, आपल्या लोकांना आंदोलनातून काही लोकांना हुतात्मे पत्करावे लागले. आणि आजही आपली शिकलेली पोरांना प्रशिक्षित करून त्यांना तशा प्रकारच्या नोकऱ्या देण्याचा प्रकल्प आजही केलेला नाही. तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नैना प्रकल्पाचा जाहीर निषेध केला. आता मी तुम्हाला एवढंच सांगतोय की जो आपल्या भागामध्ये प्रकल्प, जो नैना प्रकल्प येत आहे, या नैना प्रकल्पाला सगळ्यांनी मनापासून, अंतर्मनापासून प्रत्येकाने एकत्र या आणि एकत्र येऊन वेळ पडली तर आंदोलन छेडण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये आहे. ती ताकद तुम्ही सरकारला दाखवायची आहे. सर्वत्र देशभरात उत्साहात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील एकता दौड या कार्यक्रमाचं आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत आणि नवी मुंबईकरांच्या मोठ्या सहभागात ही जयंती साजरी केली गेली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शाळकरी मुलांसहित मान्यवरांचा देखील समावेश होता. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तांसह महापौर सागर नाईक, भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा समावेश होता. या प्रसंगी बच्चे कंपनीचा उत्साह तर अवर्णनीयच होता. या एकता दौडमध्ये सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. ज्यावेळी हे नागरिक हातात तिरंगा घेऊन शिवाजी चौकवर पोहोचले तेव्हा आमच्या प्रतिनिधींनी एका महिलेशी संवाद साधला. पाहुण्यात काय म्हणाल्या त्या. आज जो भी सब लोग यहाँ पे जमा हुए हैं वो अपने जात पात सबको भूल के बस एक भारतीयता का संदेश लेके चल रहे हैं. तो नवयुवकों को भी यही चाहिए एक्चुअली. तो उनको ये मिल रहा है कि हम लोग अपनी जात पात भूल जाए और एक बस हम भारतीय है ये ही सोच के आगे बढ़े. एकता का संदेश लोगों में फैलना चाहिए. एकता का संदेश फैलना चाहिए. बस उसमें कुछ और नहीं है. बस हम भारतीय है, हम एक है. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याशी देखील बातचीत करण्यात आली. त्यावेळी त्यांचे म्हणणे होते की देशाची अखंडता आणि एकतेसाठी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. देखिए, आज देश के जो प्राइम मिनिस्टर है नरेंद्र मोदी जी, उन्होंने कहा सरदार वल्लभ भाई पटेल के नाम पर आज जो जयंती है उसके ऊपर एकता दौड़ और अपने बंधु प्रेम, एकता और सबको एक साथ लेकर ये जो दौड़ का जो अभियान चला है महानगर पालिका ने, उसमें लोगों में आज एक अच्छा संदेश जाता है. आप देखिए, आज यहाँ हिंदू मुस्लिम सब जात के भाई लोग एक साथ यहाँ पर कार्यक्रम में उपस्थित है. इससे अखंडता, एकता सब बनी रहती है. देश की बोलो, राज्य की बोलो, महानगर पालिका की बोलो. और बहुत अच्छा कार्यक्रम यहाँ पर और लोगों में अवेयरनेस करने का एक अच्छा जरिया आज यहाँ से शुरुआत हो रही है. बाळाराम पाटील सोशल वेलफेअरच्या वतीने यावर्षी देखील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये छठ पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाविकांनी सूर्यदेवाची मनोभावे पूजा अर्चना केली. छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बिहार, उत्तर प्रदेशच नव्हे तर देशातील विविध भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांनी उत्साहात छठपूजेचा आनंद घेतला. यावर्षीही कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये बाळाराम पाटील सोशल वेलफेअरच्या वतीने छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छठपूजेचे व्रत केलेल्या भाविकांनी सूर्यदेवतेची पूजा अर्चना करून अर्घ्य जल दिले. यावेळी महिलांनी पारंपरिक गीते देखील सादर केली.
तसेच यावेळी छठ पूजेचे व्रत केलेल्या भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। हम छठ पूजा इसके लिए रखते हैं कि जो हमारे बच्चे कहीं भी हों, सुरक्षित हों और अच्छे से रहें, हमारे सुहाग भी बने रहें और हर एक चीज़ की हम मनोकामना करते हैं छठ माता से कि आगे भी हमारे बच्चे अच्छे ही रहेंगे और हमारे पति भी अच्छे रहेंगे। हम सब इसके लिए छठ पूजा करते हैं। छठ माता तो हमको ऐसी खुश की है कि आगे जो साल मैंने उनका व्रत उठाई है उसी साल के बाद मेरा वो लाला गया है, तभी से मैं खुश हो गई थी। अब जब तक मेरे पार हमको सपरेगा तब तक छठ माँ को मैं पूजेगी। आज सब जनी अपने आजू बाजू की साथी बहन लोग मिल के अपना गाएंगे बजाएंगे, अच्छा से रहेंगे, उनके पूजेंगे। परप्रांतियों की यहाँ पे जो सुविधाएं हैं वो सुविधा बहाल करें, लोगों को अच्छी से अच्छी सुविधाएं मिल जाए। साफ़ सफाई के मामले में, गंदगी के मामले में यहाँ बहुत से और जगह तक कठिनाई होती है, जो यहाँ हमने देने की कोशिश किया है। हर साल हम इसको मनाते हैं, ये आज हमारा 5वां साल था। इसी तरह से हम अगले साल भी बहुत जोर धूमधाम से करेंगे। ये हर साल का जो नतीजा रहा है, लगभग 100-200 लोग बढ़ते बढ़ते चले जा रहे हैं। तो इसी तरह से एक ऐसा समय आएगा कि ये कर्नाला स्पोर्ट्स अकादमी में एक मेला जैसा पैगाम हो जाएगा और जो भी छठ भाई या माता बहनें आई और उनको काफ़ी आनंद से उन्होंने पर्व को आनंद लिया। इस स्विमिंग पूल का बाकायदा वो किया और इस ढंग से ये जो पर्व संपन्न हुआ। और ये संपन्न होने के साथ मैं महासचिव उत्तर प्रदेश सेल से कहना चाहूँगा, लोगों को संदेश देना चाहूँगा कि ये जो पर्व है आप सभी लोग अगले साल और ज़ोर शोर में पूरे परिवार के साथ आने की कोशिश कीजिए। इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत, मात्र तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। माझ्या बालपणापासून आईने मला बरंच काही शिकवलं। कधी मायेने जवळ घेतलं तर कधी प्रेमाने रागवलं। आयुष्याच्या वाटेवर कधी पडले तर तिनेच मला सावरलं आणि सोन्याची शुद्धता, परंपरा व विश्वासार्हता काय असते हे तिनेच मला समजावलं। पटेल ज्वेलर्स, शॉप नंबर 34, सहयोग नगर, जोशीआळी, पनवेल। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये
सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेलमधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 02227454411. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या एका महत्त्वपूर्ण बातमीकडे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शासकीय कार्यक्रमांनी भरगच्च असलेला 31 ऑक्टोबरचा हुतात्मा दिन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. केंद्रातील सत्तांतरानंतर राष्ट्रीय एकता दिनाचा संदर्भ आणि दिवसही बदलला गेला आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जनशताब्दी शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. हा दिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून भारत सरकारने साजरा केला. 1984 साली याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी अंगरक्षकाने हत्या केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी असे सरकारला वाटते. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यानंतर खासगी संस्थानांचे भारतात विलिनीकरण घडवून आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे एकसंघ आधुनिक भारताची निर्मिती झाली. राष्ट्रीय एकता दिवस ही लोकप्रिय चळवळ व्हावी या उद्देशाने सरकारने विविध कार्यक्रम राबवले. त्यामध्ये विविध ठिकाणी एकतेसाठी दौड आयोजित करण्यात आली होती. विविध ठिकाणी सायंकाळी पोलीस, NCC, NSS, बालवीर, वीरबाला, गृहरक्षक दल इत्यादींचे संचलन झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये खेडा, बोरसाड आणि बारडोली येथे शेतकऱ्यांची चळवळ त्यांनी उभारली होती व ब्रिटिश राजवटीविरोधात आंदोलन प्रभावी केले. तसेच पनवेल नगरपालिकेच्या वतीने देखील राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात. जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही संधी तुमच्यासाठी अगदी योग्य आणि सोयीस्कर आहे. नेहमी सोन्याचे गगनचुंबी असलेले भाव आता मात्र फारच उतरलेले दिसून येत आहेत. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं 400 रुपयांनी स्वस्त झालं असून प्रतितोळा दर 27,100 रुपयांवर आला आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. गेल्या महिनाभरात ही नीचांकी पातळी आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही 550 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे 1 किलो चांदीसाठी 37,850 रुपये मोजावे लागणार आहेत. डॉलरचा दर मजबूत झाल्याने सोन्याच्या मागणीत घट झाली. परिणामी सोन्याचा भाव 3 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. राजधानी नवी दिल्लीत 99.9 आणि 99.5% शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 400 रुपयांनी घटून अनुक्रमे 27,100 आणि 26,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर चांदीचा दर 550 रुपयांनी घटून 37,850 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाला.
लोहाणा समाजातील प्रख्यात संत जलाराम बाप्पांची 215वी जयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त नवीन पनवेल येथे शोभायात्रा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। लोहाणा समाजातील प्रख्यात संत जलाराम बाप्पांची 215वी जयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त नवीन पनवेलमध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ही शोभायात्रा नवीन पनवेलमध्ये फिरवण्यात आली। त्यानंतर नवीन पनवेल येथील राम जलाराम मंदिरामध्ये पूजा अर्चना करण्यात आली। यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। 200 वर्षांपूर्वी जलाराम बाप्पांनी वीरपूर येथे अन्नछत्र सुरू केले होते, जेणेकरून भाविक उपाशी राहू नयेत। ही परंपरा आजही सुरू आहे। त्यांच्या जयंतीनिमित्ताने विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। आणि जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या घडामोडींवर। शेतकऱ्यांची नैना प्रकल्पासंदर्भातील जाहीर सभा पालेखुर्द येथे संपन्न। सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी, सोन्याचे दर झपाट्याने उतरणीला। आणि देशभरात सर्वत्र सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी। आणि या बातमीवरच बातमीपत्रामध्ये वेळ होते आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। तोपर्यंत नमस्कार।